अगं रेवती, मी तुलाच फोन करणार होतो आज ना. आपण थांब यश, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. हा बोल ना रेवती, तुझा आवाज असा काय येतोय? यश, मला असं वाटतंय की आपण आपलं हे नातं इथेच थांबूया. काय? अगं असं का म्हणतेस तू? मग काय म्हणू यश, मी डिझर्वच करत नाही ना तुझं प्रेम. हे बघ रेवू, असं काहीही नाहीये. असंच आहे यश. का आलास यश माझ्या आयुष्यात? मी खुश होते. अरे छोटी का होईना पण माझी स्वप्न होती. पण तू आलास आणि सगळंच बदललं. हे बघ यश, मला ना नाही आवडत सारखं सारखं कोणीतरी माझ्या आई बाबांना जागा दाखवलेली. मला नाही आवडत सतत कोणीतरी माझ्या ताईला असं घालून पाडून बोललेलं. मला अजिबात नाही आवडत. आत्ता कुठे ती तुमच्या घरातून उडायला लागलीये. आत्ता कुठे तिचं आणि एजंटचं आयुष्य मार्गी लागतंय. आता त्याच्यात पुन्हा मला माझ्यामुळे अडथळा नकोय. तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि ना मला नाही यश, माझा कसलाही गैरसमज झालेला नाही. उलट माझे आत्ता डोळे उघडलेत. मला आता खात्री पटलीये की आपल्या नात्याला काहीही भविष्य असू शकत नाही. तू विसर मला प्लीज. वाह एजे, तुमच्या हातात खरंच जादू आहे. म्हणजे ते म्हणतात ना, तुमच्यावर साक्षात अन्नपूर्णेचा हात आहे. खीर तू बनवलीस लीला. पण तुम्ही शिकवलत म्हणून बनवली. हे तर मी आणि इतकी छान खीर अशक्य. लीला, तू प्रयत्न केला, तुला सगळं जमेल. अँड स्टॉप अंडर एस्टिमेटिंग युअरसेल्फ. त्याचं काय ना, लहानपणापासून मी इतके गोंधळ घातलेत की मला आता लहान आहेस का? विसर सगळं. पण एजे, खरं सांगू का, असं लहान होऊन जगण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणजे कसलंच टेन्शन नाही, स्वच्छ मनाने जगायचं, काही किंतु परंतु नाही, मज्जा करायची. एजे, आपण एक गेम खेळूया. नो वे. काय एजे, तुम्ही कधी नॉर्मल माणसांसारखं वागूच शकत नाही का? खेळ खेळणं म्हणजे नॉर्मल असतं का? एजे प्लीज. नो लीला, मला कुठला खेळ खेळायचा नाहीये. एजे बघा, काय असतं ना एजे, आपण जेव्हा लहान होऊन असे गेम खेळतो ना, तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्यासाठी खेळा ना प्लीज. नो वे लीला, आय एम नॉट इंटरेस्टेड. एजे थांब. आपण सेलिब्रेट करतोय ना आज, मग खेळूया ना एक गेम. ओके फाईन, बट नो बालिश गेम्स. ओके? नाही, बालिश नाहीचे, इनफॅक्ट मोठ्या माणसांचाच गेम आहे. एकदम सोपा आहे, मी सांगते. मी कुठलाही एक रॅन्डम शब्द बोलणार आणि मग तो ऐकल्यावर तुमच्या मनात पहिली जी गोष्ट येते ती पटकन बोलायची. हाच असलाच बालिश गेम मला खेळायला आवडत नाही. हे बघा, तुम्हाला ना कधीच मज्जा करायची नसते. प्लीज ना. नो प्लीज. नो प्लीज. नो. येस. नो. येस. लीला. एजे. म्हणजे प्लीज खेळा ना. मला माहितीये तुम्हाला का खेळायचं नाही, कारण मग तुमच्या मनातलं मला कळेल ना, म्हणून. असं काही नाही. असंच आहे. फाईन, खेळूया. चल चला बस. ओके. पहिला शब्द पॅशन. कुकिंग. बेस्ट फ्रेंड. टायगर. बिझनेस. सक्सेस. आदर. मदर. प्रेम. हो, आमच्याकडे सगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स, पेस्ट्रीज, प्लम केक्स असं सगळं मिळतं. हो, तुम्हाला कस्टमाइजही करून मिळेल. ह्या नंबरवर फोन केलात तरी चालेल. ओके, थँक्यू. रेव, एकच मिनिट. अगं तू फोन केला. हॅलो सर. हां, मी मोहिते बेकरीमधनं बोलतेय.
एवढंच सांगायला फोन केला की आमच्याकडे सगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स आता क्रिसमस स्पेशल प्लम केक्स सगळं अवेलेबल आहे. तर तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल तर ह्या फोनवर नक्की फोन करा. हो, हा माझाच नंबर आहे. हो, थँक्यू. रेव ताई नाही, आधी तू मला सांग, काय चाललंय तुझं? असं फोन करून ऑर्डर्स का मागतेस? अगं ताई, लोकांनी आपणहून माझ्याकडे ऑर्डर्स द्यायला यावं असं वाटत असेल तर त्यांना कळलं तर पाहिजे आपल्याकडे काय काय आहे. हो हो, बरोबर आहे तुझं, पण अचानक काय झालंय तुला? अचानक कुठे? म्हणजे माझं ठरलंय ना आता की बेकरीवर पूर्ण फोकस करायचा आणि लवकरात लवकर एक रेव, कसं आहे ना, ऍक्ट्रेस मी आहे, तू नाही. त्यामुळे तुला ऍक्टिंग करता येत नाही. आणि तू विसरली असलीस ना तरी मी तुला सांगते, आपण सख्या नसलो ना तरी सख्या बहिणींपेक्षाही जास्त जवळच्या आहोत. त्यामुळे मनात आणलं तरी आपण एकमेकींपासून काहीही लपवू शकत नाही. सांग ना, काय झालंय? तू आज फोन केलास ना तेव्हा तुझ्या आवाजावरनच कळलं होतं मला काहीतरी बिनसलंय. काय झालंय? तू रडतीस? अगं